नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया, आपण आज बुद्धिमत्ता या विषयामधील स्वाध्याय 1.1 पाहणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे। शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात। वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे। तर काय विचारले आपल्याला, जोडाक्षरी शब्द। जोडाक्षरी शब्द म्हणजे काय, जोडून। तर बघा, पहिला शब्द शैक्षणिक, इथं जे क्ष आहे, क्ष मध्ये 2 शब्द असतात। परत क्षेत्रातील, इथं पण 2 शब्द असतात। परत अण्णांच्या, इथं डबल न आणि च ला य जोडले, इथला एक शब्द। परत इथं डबल त आले। इथं कार्यामुळे मध्ये य मध्ये 2 शब्द असतात। त्यांना मध्ये त य ला जोडलेला आहे। सर्वजण मध्ये व मध्ये 2 शब्द असतात। कर्मवीर म मध्ये पण 2 शब्द आणि म्हणून मध्ये म आणि ह जोडलेला आहे, त्यामुळे हा एक शब्द झाला। तर बघा किती शब्द तयार होतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 9 हे उत्तर आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। दुसरा प्रश्न बघा काय म्हणते, जननी ही गरज शोधाची आहे या शब्दांपासून एक म्हण तयार करा। या म्हणीतील सम क्रमांकांच्या स्थानांवर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। या मांडणीमध्ये उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। तर बघा, म्हण काय तयार होते, गरज ही शोधाची जननी आहे। तर आपण याला अगोदर क्रमांक देऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे झाले 12। तर आपल्याला काय सांगितलंय, सम क्रमांकाचे स्थानावर असलेले अक्षर आहे। तर सम क्रमांकावर असलेलं अक्षर कोणतं आहे, पहिलं र। दुसरं काय असणार आहे, दुसरं सम क्रमांक 4। परत ही झालं ही, म्हणजे 2 4। आता 6 क्रमांकावर अक्षर कोणतं आहे, 6 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे, 10। 6 झालं तर 8। 8 क्रमांकावर कोणतं अक्षर आहे, ज। परत 10 क्रमांकावर कोणतं अक्षर आहे, न। आणि 12 अक्षरावर शब्दावर कोणतं अक्षर आहे, ह। तर बघा, हे झाले सम क्रमांकावरचे अक्षर, 2 4 6 8 10 12 हे झाले सम संख्या। आणि र ही 10 ज नी हे झाले सम क्रमांकावरचे अक्षरे। तर बघा पुढं काय सांगितले आपल्याला, या मांडणीमध्ये उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। आपण सांगितलं इकडची असते ती डावी बाजू आणि इकडची असते ती उजवी बाजू। तर आपल्याला काय विचारलंय, उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। तर उजवीकडून 3ऱ्या स्थानावरचे अक्षर कोणते, 1 2 आणि 3। तर 3ऱ्या स्थानावरचं अक्षर कोणतं असणार आहे, ज। तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ज हे उत्तर आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा काय म्हणले, कैलासवासी, कार्यक्षम, किंबहुना, कुंकू, कौल हे शब्द अकारविल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार 4था शब्द कोणता असेल। अकारविल्हे शब्द म्हणजे काय, जसं की आपण बाराखडी लिहितो, क का की कु के, तसंच आपल्याला विचारलं आहे। तर बघा, पहिल्यांदा कोणता येणार आहे, कार्यक्षम शब्द येणार आहे। कोणता येणार आहे, कार्यक्षम। दुसरा शब्द क झाल्यावर काय येणार आहे, म्हणजे पहिली वेलांटी। क चा काना झाल्यावर काय येणार आहे, किंबहुना, पहिली वेलांटी। पहिली वेलांटी झाल्यावर काय येणार आहे, पहिला उकार, म्हणजेच काय येणार आहे, कुंकू। परत काय येणार आहे, कवर 2 मात्रे, कैलासवासी। आणि कवर 2 मात्रे झाल्यानंतर काय येणार आहे, कला काना आणि कवर 2 मात्रे, म्हणजेच कौल। हे झालं आपलं अकारविल्हे क्रमानुसार। तर आपल्याला काय विचारले, क्रमवार 4था शब्द कोणता असेल। तर बघा, हा झाला पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था, म्हणजे क्रमवार 4था शब्द येणार आहे। तर पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे, कारण 4 पर्यायामध्ये कैलासवासी हा शब्द आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा काय विचारले,
तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहानभूक मिटवली या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत? हे वाक्य दिले आपल्याला. कोणतं वाक्य दिले? तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहानभूक मिटवली. तर यामध्ये एकच शब्द आहे की ज्या शब्दामध्ये त्या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. तर बघा, घटाघटा म्हणजे घटा आणि घटा हे शब्द 2 वेळेस आलेत, त्यामुळे या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणून किती शब्द बनलेला आहे? एकच शब्द बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 हे उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारले. आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे अस्थिर मन सुखावले या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? अगोदर आपल्याला काय करावं लागेल? नाम कोणते आणि विशेषण कोणते हे लिहावं लागेल. तर बघा, आपण नाम कोणते ते लिहूया. नाम कोणते आहेत? नाम कोणते आहेत अगोदर बघा. नाम इंद्रधनु, पहिला नाम आहे इंद्रधनु. दुसरा कोणता आहे? पाणी. तिसरा कोणता आहे? प्रतिबिंब. चौथा कोणता आहे? दुष्यंत. आणि 5वा आहे मन. तर बघा, एकूण 5 नामाचे शब्द दिलेत. कोणता? पहिला शब्द इंद्रधनु, पाणी, प्रतिबिंब, दुष्यंत आणि मन असे एकूण नाम किती दिलेत? 5 नाम दिलेत. पुढे काय विचारलंय? विशेषण विचारले. तर बघा, विशेषण कोणते कोणते आहेत ते बघू. कोणतं? पहिलं विशेषण शब्द आकर्षक. दुसरा आहे सप्तरंगी. तिसरा आहे निळसर. चौथा कोणता असणार आहे? विलोभनीय. पाचवा कोणता आहे? अस्थिर. हे बघा, विशेषणचे सुद्धा 5 शब्द तयार आहेत. पहिला शब्द आकर्षक, सप्तरंगी, निळसर, विलोभनीय आणि अस्थिर. विशेषणचे शब्द झाले 5. तर बघा, नामाचे पण 5 आहेत आणि विशेषणचे पण शब्द किती आहेत? 5. तर आपल्याला काय विचारले? विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर इथं कमी पण नाही आणि जास्त पण आहे नाही, दोन्ही पण संख्या समान आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? संख्या समसमान आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारले. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधल्या विविध नाना कळा या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? नाना म्हणजे या वाक्यामध्ये किंवा या ओळीमध्ये आजोबा नाही, तर आपण जे म्हणतो नाना प्रकारचे, नाना म्हणजे विविध प्रकारचे. तर बघा काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. नाना या शब्दाचा अर्थ कोणता आहे? विविध. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय विचारले. न अकार थर या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? तर बघा, आपल्याला कोणता शब्द तयार होणार आहे? अर्थकारण. कोणता शब्द तयार होणार आहे? अर्थकारण हा शब्द तयार होणार आहे. तर आपल्याला काय विचारलंय? तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेलं अक्षर अगोदर कोणतं? मध्यभागी असलेलं अक्षर का आहे आणि मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? डावीकडे म्हणल्यानंतर इकडे येणार आहे. त्यामुळे मधलं अक्षर का आहे. का नंतर लगेच डावीकडचं अक्षर कोणतं आहे? थ आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्या कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये थ हे आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे.
पुढचा प्रश्न बघा काय म्हणले, कानामध्ये वारे भरून येणारे फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळींमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? तर बघा कानामध्ये वारे, कानामध्ये मध्ये र आलेलं नाही, वारेमध्ये र आले, भरुनियामध्ये र आले, न्यारेमध्ये र, फेरमध्ये र, धरीमध्ये र आले, फिरेमध्ये र आले आणि रानोमाळमध्ये पण र आले. तर बघा किती वेळेस र आले? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 वेळेस र आले. पुढं काय विचारले, फ किती वेळेस आले? तर बघा फेरमध्ये पण फ आले आणि फिरेमध्ये फ आले, परत इथं अफाटमध्ये आणि इथल्या अफाटमध्ये फ आले, त्यामुळे 1 2 3 4 एकूण 4 वेळा फ आले. म्हणजे र 7 वेळा आणि 4 वेळा फ आले. तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 7 वेळा आणि 4 वेळा हे उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारले, विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? आपल्याला मूळ संख्येनुसार लिहायचे. तर बघा कसं लिहिता येईल मूळ संख्येनुसार? तर बघा विशाखापट्टणम आपण काय केले, उजवीकडून क्रमांक दिले 1 2 3 4 5 6 आणि 7. तर मूळ संख्या कोणत्या असणार आहेत? बघा 2 3 5 आणि 7. तर यावरचे अक्षर कोणते आहेत बघू. 2 अक्षराला कोणतं अक्षर आहे? 2 नंबरला कोणतं अक्षर आहे? न. 3 संख्येला कोणतं अक्षर आहे? ट. 5 संख्येला कोणतं अक्षर आहे? ख, खा. आणि 7 संख्येला कोणतं अक्षर आहे? खी, वी. तर बघा कोणता शब्द तयार होणार आहे? वि खा टन. आपल्याला उजवीकडून शब्द तयार करायला सांगितले ना, त्यामुळे कोणता शब्द तयार होणार आहे? विखाटन. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये विखाटन हा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारले, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. वरील ओळींमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? तर आपल्याला 3 अक्षरी शब्द अगोदर किती आहेत बघावं लागेल. हा झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. हे काय झाले? 3 अक्षरी शब्द 14 झाले. आता पुढं काय सांगितले? 2 अक्षरी शब्द 1 2 3 4 5 6 आणि 7. तर बघा 2 अक्षरी शब्द किती तयार झाले? 7. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर असणार आहे? 3, कारण 14 आणि 7 हे अनुक्रमे शब्द आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणले, कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर बघा किती व्यंजने आहेत? कर्ण कर्कश या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत? क र न क र क श आणि श. तर किती होतात बघा? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे एकूण किती शब्द किती व्यंजने तयार होतात? 8. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये 8 हे उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, अ मध्ये काय दिले? महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं. ब मध्ये पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. क मध्ये त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालत्या घड्यावर पाणीच. ड मध्ये नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहांचा अचूक अर्थ आलेला नाही? अचूक म्हणजे बरोबर अर्थ आलेला नाही असं विचारले. तर पहिला पर्याय कोणता आहे? पाणी पाणी झालं, शर्मेने अर्धमेला झालं, पाणी पडलं, उत्साहभंग झाला. तिसरा पर्याय आहे पाणी पाजलं म्हणजे पराभव केला. चौथा पर्याय आहे पालत्या घड्यावर पाणी म्हणजे निष्फळ श्रम. तर बघा हे जे 3 आहेत, पाणी पडलं, पाणी पाजलं आणि पालत्या घड्यावर पाणी, हे आहेत वाक्यप्रचार. आणि हा जो पहिला पर्याय आहे पाणी पाणी झालं, पाणी पाणी झालं हा वाक्यप्रचार नाही. पाणी पाणी झालं म्हणजे काय? पाणी साचलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले, शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला.
या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? तर शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. 4 अक्षरी शब्द कोणता आहे? शिवनेरी, चढताना आणि थकलेल्या. एकूण 4 अक्षरी शब्द किती आहे? 3. पुढे बघा 2 अक्षरी शब्द विचारले. गड आणि दिला 2च शब्द आहेत. तर काय विचारले? या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? तर 4 अक्षर 3 आहेत आणि 2 अक्षर 2 आहेत. तर कितीनं कमी आहे? 1 न कमी आहे. कितीनं कमी आहे? 1 न कमी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. कारण पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 ने कमी हे उत्तर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.